मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत झटपट होणारा पनीर बटर मसाला. पनीर मसाला करण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण 10 ते 12 बेबी टोमॅटोज घेतलेले आहे. इथे तुम्ही रेग्युलर टोमॅटोही घेऊ शकता. अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. काजू 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत. आता एका मिक्सिंग जारमध्ये टोमॅटो, काजू, आलं आणि लसूण घालून पेस्ट करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे तुम्ही पाहू शकता एक फाईन पेस्ट आपण घेतलेली आहे. ही पेस्ट आता काढायची आहे. साधारण 150 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. पनीरचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे मी अतिशय बारीक तुकडे करून घेत आहे. आता कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थितपणे तेलावर परतायचा आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनिटं कांदा आपल्याला व्यवस्थितपणे तेलावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर तयार केलेली टोमॅटोची पेस्ट आपण घालून घेऊया. यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर, 2 चमचे पनीर मसाला आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे, पण या 3 गोष्टी तुम्ही अवश्य घालायच्या आहेत. आता आपल्याला भाजी व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे. काजू कढईला अजिबात चिटकून द्यायचा नाही आहे. ग्रेव्ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. साधारण 5 ते 10 मिनटं ही ग्रेव्ही आपण शिजवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये 1 चमचा बटर घालायचे आहे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून बटरवर पनीर व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया. कसुरी मेथी थोडी हातावर मळून आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पनीर व्यवस्थितपणे बटरमध्ये फ्राय करून घेऊया. आता तयार केलेली ग्रेव्ही आपण घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता ही ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत आहे, त्यामुळे तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे थोडे पाणी घालायचे आहे. इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलेले आहे आणि भाजी आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे. साधारण 5 मिनिटं भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नेहा की रसोईला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. इथे मी भाजी साधारण 5 मिनिटं शिजवून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली व्यवस्थितपणे झालेली आहे. भाजीला तेलही सुटलेले आहे आणि आता गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घालून भाजी सर्व करून घेऊया. मैत्रिणींनो, ही रेसिपी अतिशय छान आहे, तर तुम्ही ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते.